आपल्यातले बरेच जण आहेत ज्यांना त्यांचं कुलदैवत काय आहे हेच माहीत नाहीये. आता कुलदैवत म्हणजे नेमकं काय हे जाणून घेऊयात. पहिलं पाहूयात कुळ म्हणजे काय. तर कुळ म्हणजे कोणा एका मूळ पुरुषापासून पुढे निर्माण झालेले आणि एकमेकांशी रक्ताने बांधले गेलेले विस्तृत कुटुंब. यात बहुधा गोत्र, जाती वगैरे सारख्या लहान गट किंवा टोळी म्हणजेच कुळ. एकाच कुळातले लोक एकच आडनाव लावतातच असे नाही, परंतु कुलदैवत, गाव, जात वगैरेवरून ते स्वतःला एकाच कुळातले मानतात. त्यात कुलदैवत हा जो शब्द आहे हा कुल आणि दैवत ह्या दोन शब्दांनी मिळून बनला आहे. कुळाची देवता म्हणजेच कुलदेवता. ज्या देवतेची उपासना केल्यावर मूलाधार चक्रातील कुंडलिनी शक्ती जागृत होते, म्हणजेच आध्यात्मिक कुंडलीला आरंभ होतो, ती देवता म्हणजे कुलदेवता. कुलदेवता ज्यावेळी पुरुष देवता असते त्यावेळेस तिला कुलदेव आणि जेव्हा ती स्त्री देवता असते तेव्हा तिला कुलदेवी असे म्हटलं जातं. आता ही झाली कुलदेवतेची प्राथमिक माहिती. पण कुलदैवत माहीत असणं का गरजेचं आहे वा कुलदेवतेची सेवा होणं का महत्त्वाचं आहे? तर आपली कुळाची देवता ही आपली रक्षणकर्ता असते आणि म्हणूनच आपल्या कुटुंबामध्ये आणि आपल्या कुळामध्ये सगळं सुरळीत चालावं म्हणून आपल्याला आपल्या कुलदेवतेची उपासना करणं आवश्यक असतं. मुलांची शिक्षणं असतील, लग्न असतील, आपल्या घरातील आजारपणं असतील, ह्यामागे बऱ्याचदा कुलदेवतेची उपासना नीट न आपल्या कुळाची आई, आपल्या कुळाचा देव, तो आपलं पावलोपावली रक्षण करत असतो आणि म्हणूनच त्याची सेवा आणि उपासना होणं फार गरजेचं आहे. मग आता कुलदेवतेची उपासना कशी करावी? तर पहिलं म्हणजे कुलदेवतेची मूर्ती किंवा टाक यापैकी एक तुमच्या घरात असायलाच हवं. बऱ्याचदा काय होतं, आपल्या देवघरात सर्व देव असतात पण कुलदेवतेचीच मूर्ती मात्र नसते. जसं आपलं कुलदैवत आपलं पावलोपावली रक्षण करतात, तसं कधीतरी त्यांनाही वाटतं की माझ्या भक्ताने सुद्धा माझी कधीतरी आठवण काढावी आणि म्हणूनच आपल्या घरात टाक असणं फार गरजेचं आहे. आणि त्या मूर्तीची, टाकाची किंवा फोटोची नित्यनियमाप्रमाणे पूजा ही झालीच पाहिजे. दुसरं म्हणजे जेव्हा आपण रोज देवाची पूजा करतो त्यावेळेस तुमच्या कुलदेवतेचा जप तुम्ही एक माळ तरी करायला हवा. जर कुलदैवत काय आहे हे माहिती नसेल तर श्री कुलदेवताये नमः या मंत्राचा जप केला तरी चालेल. या ठिकाणी विवाहित स्त्रियांनी सासरच्या कुलदेवतेच्या मंत्राचा जाप करावा. कुलदेवतेचे नित्यनियमाने नामस्मरण केल्याने कुलदेवतेची कृपा आपल्यावर कायम असते. पुढे आता ज्या दिवशी कुलदेवतेचा वार असतो त्या दिवशी आवर्जून उपवास करावा. खास करून जे विवाहित स्त्रियांनी ह्या दिवशी उपवास केल्याने संपूर्ण कुटुंबाला लाभ होतो. आता इथे बऱ्याच जणांना कुलदैवत काय आहे हे माहिती नसल्यामुळे कुलदेवतेचा वार कोणता आहे हे सुद्धा माहिती नसतं. मग अशा वेळेस तुम्ही मंगळवारच्या दिवशी उपवास करू शकता, कारण मंगळवार जो आहे हा देवीचा वार आहे. पुढे आता आपल्यातले किती जण असे आहेत ते वर्षातून एकदा तरी कुलदेवतेच्या दर्शनासाठी जातात. असं म्हटल्यावर आपण बरेच कारणं देतो, वेळ मिळत नाही, सुट्टी नाही, जमतच नाही. पण खरं म्हणजे वर्षातून एकदा तरी तुम्ही तुमच्या कुलदेवतेच्या दर्शनासाठी आवर्जून गेलं पाहिजे. देवीचं दर्शन झाल्यावर घरातील विवाहित स्त्रियांनी देवीची ओटी भरावी. आपली आध्यात्मिक प्रगती लवकर व्हावी म्हणून कुलदेवतेची आपल्यावर कृपा असणं फार गरजेचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची कुलदेवी ही तुळजाभवानी होती आणि तुळजाभवानी आईची उपासना करूनच महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. पुढे आता जेव्हा केव्हा तुम्ही हे नियोजन कराल की कुलदेवतेच्या दर्शनाला जायचं आहे, तेव्हा एक गोष्ट तुम्हाला आवर्जून करायची आहे. ती म्हणजे घरातून निघताना तुम्ही तुमच्या देवघरातील देवांची सुद्धा पूजा करायची आहे आणि कुलदेवीला प्रार्थना करायची आहे की हे कुलदेवी, मी तुझ्या दर्शनाला येत आहे आणि सोबत माझ्या घरी माझ्या हाताने बनवलेला नैवेद्य मी तुझ्यासाठी घेऊन येत आहे. तुझ्या घरी येण्यासाठी आम्हाला आज्ञा दे, तुझा आशीर्वाद आमच्यासोबत असू दे.
अशी प्रार्थना करून फुले अर्पण करून आता आपण काय करतो, कुठल्या देवस्थानी गेलो की तिथेच बाहेर जे प्रसाद भेटतात ते घेतो आणि तेच देवीला अर्पण करतो. असं न करता आपल्या घरी आपल्या हाताने बनलेला जो नैवेद्य आहे तोच आपण देवीला अर्पण केला पाहिजे. असं म्हणतात कुलदेवता ही आपल्या कुळाची आई आहे. मग आपल्या आईला आपल्या हातून बनलेला नैवेद्य किती प्रिय असेल. कुलदेवतेच्या दर्शनासाठी जाताना स्वच्छ स्नान करून जावे. आपण सोबत आणलेला नैवेद्य देवीला अर्पण करून त्याचा स्वीकार कर, तो तुला नक्की आवडेल अशी प्रार्थना करावी. प्रार्थना करून थोडा वेळ तो प्रसाद तिथेच ठेवायचा आहे. त्यानंतर तो प्रसाद घरी घेऊन यायचा आहे. घरी घेऊन आल्यानंतर तो प्रसाद आपला सहकुटुंब, मित्रपरिवार, नातेवाईक यांना द्यायचा आहे. ह्या सर्व गोष्टी जर तुम्ही श्रद्धेने केल्या तर तुमची कुलदेवता तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होईल आणि तिचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर सतत राहील. पुन्हा भेटूयात एक नवीन माहिती आणि व्हिडिओ घेऊन. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा. थँक्यू.